सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि रेवाचा डान्स झाल्यानंतर जान्हवी ही अक्षयला म्हणते की अक्षय, आता तुला ठरवायचं आहे तू कुणाला बक्षीस देणार आहे म्हणून. तर लगेच अक्षय म्हणतो की बक्षीस देण्यासाठी माझ्याकडे आहे तरी काय, मी कोण ठरवणार. तर अक्षय म्हणतो की या दोघींमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे हे जर म्हणायचं ठरलं तर या मॅडम सर्वात चांगल्या नाचल्या. तेव्हा आता अक्षयने रेवाकडे बोट दाखवलेले असते तर जान्हवी डोक्याला हात लावते. तेव्हा रमा म्हणते की माझं सुद्धा असंच मत आहे. तर रेवा खूप खुश झालेली असते. रेवाकडे बघत अक्षय म्हणतो की यांच्याकडे नृत्य कौशल्य आहे आणि इकडे तिकडे हात मारण्यापेक्षा यांनी जर यामध्ये करिअर केलं तर उत्तम होईल. अक्षय म्हणतो की डान्स म्हणून जर म्हणायचं असेल तर या मॅडमचा परफॉर्मन्स चांगला झाला, पण माणूस म्हणून असेल तर मला रमा खूप आवडते. तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट होतो. अक्षय म्हणतो की रमा ही माझी बायको आहे, त्यामुळे तिने कसा जरी डान्स केला ना तरी मला तिचाच डान्स आवडणार. अक्षय म्हणतो की एक नोकर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून सांगतो, तुम्ही सुद्धा अतिशय उत्तम नाचल्यात. अक्षय म्हणतो की तुम्ही एवढे उत्तम नाचला की मी एक क्षण विसरलो होतो की तुम्ही मला एवढा त्रास दिला, आमच्यावरती वाटेल ते आरोप केले, आमचा छळ केला आणि आम्हाला घराबाहेर सुद्धा काढलं, हे मी विसरलो होतो. तर रेवाचा मोठा जळफळाट झालेला असतो. अक्षय म्हणतो की रेवा मॅडम तुम्ही खूप छान नाचलात, पण रमा तिची कमाल काय सांगू, ती माझी बायको आहे. अक्षय म्हणतो डान्स म्हणून तुम्ही उत्तम, तर व्यक्ती म्हणून मला माझी बायको आवडली. आणि लगेच अक्षय आता रमाला घेऊन तेथून निघून जातो. तर आता रेवा ही अक्षयला हाक मारते. तेव्हा जान्हवी ही रेवाकडे बघत हसू लागते. इकडे आता रमा आणि अक्षय रूममध्ये आल्यानंतर रमा म्हणते की ही रेवा आपल्या संसारात सारखीच लुडबुड करून लक्ष घालते, तिला असं करायला लाज नाही का वाटत. रमा म्हणते की तिने MBA केलं आणि छान डान्सही करते, कॉलेजमध्ये सुद्धा ती नृत्य करायची आणि आता बघा ना ते सर्व सोडून ती भलत्याच पाठीमागे लागली. अक्षय म्हणतो की मोठे झाल्यानंतर जर माणूस असा वागत असेल ना तर जरूर त्याच्या बालपणीच त्याची काहीतरी चूक झालेली असते, म्हणजे त्याच्या आईवडिलांनी एकतर त्याच्यावरती चांगले संस्कार केलेले नसतात. तशी रेवाची गंमत झाली आहे रमा. अक्षय म्हणतो की एकदा का लहान मुलांमध्ये आईवडिलांनी कंपॅरिझन आणि स्पर्धा निर्माण केली तर मग हे असं होतं. तेव्हा कंपॅरिझन आणि ह्या स्पर्धा आता लहानपणीच थांबवल्या पाहिजेत. तर रमा म्हणते की अगदी बरोबर आहे तुमचं. तर आता इकडे रेवाला राग येऊन रेवा ही टेरेसवर येऊन आता ड्रिंक्स करू लागते. तेवढ्यात आभ्या तिथे येतो आणि आभ्यासुद्धा आता रेवाला त्याचा पेक भरावयास सांगतो आणि पटकन एका घोटात तो पेक पिऊन टाकतो. तर आता रेवा ही आभ्याकडे बघत म्हणते की अभि तू ठीक आहेस ना. तर आता लगेचच आभ्या म्हणतो की हो आता मी ओके आहे. तर आता आभ्या म्हणतो की आता बोल. तेव्हा रेवा म्हणते की काही नाही अभि, आपण आयुष्यात एखाद्याच्या किती पाठीमागे लागतो पण त्याचा काहीच उपयोग नसतो, त्याला आपली काहीच किंमत नसते. ज्याला आपण आपल्या आयुष्यात खूप काही मानतो त्याला आपल्याबद्दल काहीच कौतुक नसतं. रेवा म्हणते की ज्यांना आपण काहीच मारत नाही त्यांना आपल्याबद्दल खूप कौतुक असतं, बरोबर ना अभि. आभ्या म्हणतो रेवा तुझं आणि माझं दुःख एकदम सेम आहे, आपण एकदम समदुःखी आहोत. आभ्या म्हणतो की आपण जगासमोर सगळ्याच बाबतीत नाकारलो गेलो आहोत रेवा. आणि पुन्हा आता आभ्या ड्रिंक्स करतो. तर आता इकडे रमा अक्षयला म्हणते की चला आता खूप उशीर झाला, झोपा आता. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा मी तुला काल नाही का म्हटलो की तू जर सगळा मुरंबा विकला तर मी तुला सरप्राईज आणील, तर मी तुला सरप्राईज आणलंय. आणि लगेच अक्षय आता एक पिशवी रामासमोर घेऊन येतो. रमा म्हणते की काही महाग नाही आणलं ना. तर अक्षय म्हणतो महाग नाहीये पण किमती आहे. असे म्हणत त्या पिशवीतील पुस्तके आता अक्षय हा रामाकडे देतो. तर अक्षय म्हणतो की ही 10वीची पुस्तके आहे, तेव्हा आता 10वीचा अभ्यास कर आणि परीक्षा देऊन पास हो. तर आता लगेचच मोठा धक्का बसून रमा ही अक्षयकडे बघते. इकडे आता अभि म्हणतो की अक्षयने आजपर्यंत काय केलं, काहीच नाही केलं, तरी सुद्धा त्याचंच कौतुक आणि घरच्यांचाही तोच लाडका. जे काही केलं ना ते मी केलंय रेवा. तर आता इकडे रेवा म्हणते की ती रमा फक्त 8वी पास आणि मी बघ MBA झालेली. तिचं आणि माझं दूर दूरवरून काहीच कंपॅरिझन होणार नाही. रेवा म्हणते की माझी मम्मा तिला दारात पण उभी करायची नाही. तेव्हा आभ्या म्हणतो की तुझी मम्मा अगदी बरोबर करत होती. रेवा म्हणते की तरीसुद्धा मी तिच्यासोबत मैत्री केली. जेव्हा मला कळलं की
तिचं आणि अक्षयचं लग्न जमलं तरी सुद्धा मी तिला काहीच बोलले नाही. रेवा म्हणते की फक्त मैत्री खातर आणि निभावली ना मी मैत्री आणि केलं ना सॅक्रिफाईस. तर आता रेवा म्हणते की मी जर हे केलं नसतं तर आज हे सर्व माझं असतं. आभ्या म्हणतो की तुझ्यावर अन्याय झाला रेवा. तर रेवा म्हणते अन्याय झाला कारण मी खूप चांगले वागत राहिली. रेवा म्हणते की आणि आपल्या समोर आपल्याच माणसाने सगळं हिरावून घेतलं. त्यानंतर आभ्या पुन्हा दारूची बाटली घेतो आणि पेक भरवतो आणि म्हणतो की रेवा आपलं सगळं संपलंय ग. तर आता रेवा म्हणते की नाही अभि संपलं नाही, आता तर फक्त सुरुवात झाली. आणि पुन्हा दोघेही ड्रिंक्स करतात. रेवा म्हणते की वी आर द विनर्स कारण आपण त्यांच्यापेक्षा जास्त डिझर्व करतो. रेवा म्हणते की अभि तू जर मला साथ दिली तर आपण विक्ट्रीमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर आता लगेच रेवा हात पुढे करत म्हणते की देशील का अभिजित मग मला साथ. तर आभ्या म्हणतो आवडेल मला आणि लगेच आभ्या आता रेवाच्या हातात हात देतो. तर आता इकडे अक्षय रामाला समजावतो आणि म्हणतो की तू जर 10वीचा अभ्यास केला तर तुला अजून पुढे करिअर करता येईल. तर रमा म्हणते काय बोलताय तुम्ही. रमा म्हणते की मी अभ्यास आणि ही सर्व परीक्षा नाही देऊ शकत. तर अक्षय म्हणतो की नाही रमा तुला अभ्यास करावाच लागेल. तर रमा म्हणते की मला नोकरीही करावी लागते तेव्हा मला अभ्यास करून नाही चालणार. तर अक्षय म्हणतो की असं काहीच नसतं, शिक्षणावरती कोणतंही बंधन नसतं. तर आता रमाला राग येऊन रमा ही झोपी जाते. तर अक्षय सुद्धा झोपलेला असतो. त्याच वेळेस आता दरवाज्यावर टकटक असा आवाज येतो. तर अक्षय पटकन आता उठून बसतो. तर आता पटकन अक्षय दरवाजा उघडतो. तर रेवा ही खूप ड्रिंक्स करून तिथे आलेली असते. म्हणते हाय अक्षय. तर लगेचच वास येऊन अक्षय म्हणतो की रेवा तू दारू प्यालेली आहेस आणि रमा झोपलेली आहे तेव्हा तू इथून निघून जा. तर रेवा म्हणते की मला बोलायचंय तुझ्याशी अक्षय. तर आता अक्षय म्हणतो की रमा माझ्या बरोबर असेल ना तेव्हा मग काय बोलायचं ते बोल आणि निघ असे म्हणत आता अक्षय दरवाजा लावू लागतो. तर आता रेवा म्हणते की रमा सुद्धा इथे आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे आणि मला सोडून तू रमाच्या प्रेमात का पडलाय अक्षय. रेवा म्हणते की मी एवढं छान परफॉर्मन्स केला आणि ॲप्रिशिएट केलं तरी सुद्धा तुला असं वाटतं की मी या रमापेक्षा छान नाहीये म्हणून. रेवा म्हणते की एक काळ होता ज्या वेळेस तू माझ्या अखंड प्रेमात होतास अक्षय. रेवा म्हणते की माझ्यासाठी तू काहीही करायला तयार होतास, माझ्यासाठी तू मागे पुढे करायचास अक्षय. अक्षय म्हणतो की मी काही मागे पुढे करत नव्हतो, मी तुला विचारलं आणि तू दुसऱ्याचा हात पकडून दुसऱ्याच्या पाठीमागे निघून गेली रेवा. अक्षय म्हणतो की तेव्हा सगळी चूक तुझी आहे तेव्हा उगाच आता मला ब्लेम करू नकोस रेवा. अक्षय म्हणतो की रेवा तू एक अडल्ट बाई आहे आणि आता तू मोठीही आहेस तेव्हा तू तुझ्या आयुष्याचा विचार कर आता. अक्षय म्हणतो किती वर्ष किती महिने तू या मुकादमाच्या घरात अशी बांडगुळासारखी वाढणार आहे. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो की किती वर्ष आमच्यावर अवलंबून राहणार आहे आणि जरा स्वाभिमानाचा विचार कर तू. तो स्वतःच्या आयुष्यात तुला काय करायचं नाही याचा विचार कर. तर रेवा म्हणते की मला माझ्या आयुष्यात काय करायचंय. तर अक्षय म्हणतो मी तुला तेच विचारतोय रेवा. तर आता रेवा म्हणते की मी भांडकुळ नाही आहे, मी मुकादमाचं काम करते आणि मला माझ्या आयुष्याचा नाही करायचा विचार जा अक्षय. असे आता ड्रिंक्स केलेली रेवा ही अक्षयला बोलते. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, चिडून इथे दंगा नाही घालायचा, तुला जे काही विचार करायचा ना ते तिकडे जाऊन कर. तर आता रेवा म्हणते की मला माझ्या आयुष्याची वाट नाही लावायची असे म्हणत आता रेवा अडखळत लगेचच तिचा तोल जातो. तर लगेचच रेवा म्हणते की माझी काही काळजी करू नको तू अक्षय. तर अक्षय म्हणतो की मी तुझी काही काळजी नाही करत, त्या मातीची काळजी करतोय. अक्षय म्हणतो की उगाच जर तू इथे पडली तर आमच्या घरातील म्हणतील की तूच पाडलं तिला तेव्हा प्लीज तू इथून जा. तर रडतच रेवा म्हणते की मला नाही गरज तुझी अक्षय. रेवा म्हणते की मला तुझ्या सल्ल्याची सुद्धा गरज नाहीये आणि आयुष्यात देखील तुझी गरज नाहीये. रेवा म्हणते मला तुझी काळजी वाटते, तुला नाही वाटत का रे माझी काळजी. तर आता रेवा निघून जाते. तेवढ्यात रामाला जाग घेऊन रामा उठते आणि अक्षयला म्हणते कोण होतं. तर अक्षय म्हणतो झिंजुरडी आली होती, घरातल्या एका कोपऱ्यात गेली आणि दारू पिऊन इथे आली होती. तर लगेचच रामा म्हणते की बाप रे. तर आता अक्षय म्हणतो की मी काय तिला समजवायला तिच्याबरोबर तिच्या पाठीमागे गेलो नाही, मी तिला म्हणालो की तुला जे काही बोलायचं ना ते इथेच बोल. अक्षय म्हणतो काय हे ना मी तिला सोडवायला जायचो आणि पुन्हा ती माझ्यावरती काहीतरी आरोप करायची, त्यापेक्षा नकोच ते. रामा म्हणते की बरं झालं आणि मला कधी कधी वाटतंय की त्या रेवाला तिच्या वागण्याची जाणीव करून द्यायला हवी. दुसऱ्या दिवशी आता अक्षय हा त्याचे आवरून रामासमोर येतो आणि म्हणतो की शिक्षणाची तलवार जर हातात असेल तर मग कोणीही काहीही बिघडू शकत नाही. तर रमा म्हणते की या वयात आता ते शक्य नाही. अक्षय म्हणतो की तुला आता पुढे खूप शिकायचंय रमा. तर रमा म्हणते की नाही ना मी नाही शिकू शकणार. अक्षय म्हणतो की रमा अजिबात नाही म्हणायचं नाही, तुला सगळं जमतंय.
तर आता रमा म्हणते की मी काम करत असताना कसं शिकू आणि कसं लिहू. तर अक्षय लगेचच एक डायरी आणि पेन आणून तो रमाला देतो आणि म्हणतो की तू आता हे सर्व करायचंच, मला अजिबात नाही सांगायचं, मी काहीही ऐकून घेणार नाहीये. तर आता अक्षय म्हणतो मी कुठलीही कारणं ऐकून घेणार नाही रमा, गो आणि अभ्यासाला लाग. तर लगेचच रमा आतमध्ये निघून जाते. तेव्हा अक्षय मनाशी म्हणतो की रमा तुला जमणार, मला माहीत आहे की तू हे सर्व करणार. तर आता अक्षय म्हणतो की रमा तुला हे जमणार आणि तुला करावंच लागणार. इकडे आता आई आजी ही बसलेली असताना लगेचच रेवा तिथे येते. तेव्हा आई आजी म्हणते की रेवा रमाला माहिती आहे पण तुला माहीत नाही. तर लगेचच रागावून रेवा म्हणते की घरातल्या काम करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही माझी कंपॅरिझन करता. तर लगेचच आई आजी म्हणते की रेवा ती फक्त घरात काम करणारी मुलगी नाहीये. ते ऐकून आता लगेच रमा ही आई आजीकडे बघते. तर आता अक्षय दरवाजातून ते बोलणे ऐकतो. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा आई तुझा कितीही रागराग करो पण एक ना एक दिवस सून म्हणून ती तुझा स्वीकार करणारच. तर आता आई आजी सुद्धा रमाच्या बाजूने फिरलेली असते. तर आता आई आजी ही रमाने शिक्षण घेतल्यानंतर आता रमाचा कसा सून म्हणून स्वीकार करते आणि रेवाची कशी हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.